सांगली शहरालगत असणाऱ्या कदमवाडी रस्त्यावर काल भर दुपारी 12च्या सुमारास सेंटरिंग कामगारावर कोयत्यानं सपासप वार करून निर्घुण खून करण्यात आला। भर रस्त्यात झालेल्या घटनेनं खळबळ माजलेली होती। या हल्ल्यात दत्ता सुतार याचा मृत्यू झालाय। दरम्यान अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचं तपासातून समोर आलं असून तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलाय। पोलीस चौकशीत एकानं त्याच्या आईबरोबर दत्ताचं अनैतिक संबंध होते तसंच आईला देण्यात येत असणाऱ्या त्रासाच्या रागातून दोघा साथीदारांच्या मदतीनं खून केल्याची कबुली आता समोर येते आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। स्वप्नील, धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल। सांगली शहरालगत असणाऱ्या कदमवाडीमध्ये काल दुपारी हा खून झाला होता। दत्ता सुतार याचा हा खून झाला होता। अनैतिक संबंधातून खून झाल्याचं प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालं होतं। सांगली शहरातील इंदिरानगर परिसरामध्ये हा जो मयत आहे तो राहत होता आणि याच परिसरामध्ये असणाऱ्या एका महिलेसोबत त्याचे अनैतिक संबंध होते। परंतु अनैतिक संबंध असताना देखील संबंधित महिलेला याच्या मैताकडून त्रास दिला जात होता आणि याच रागातून संबंधित महिलेच्या मुलाने अन्य साथीदारांच्या मदतीने त्याचा भर दुपारी खून केला होता। एडक्याने त्याच्यावरती सपासप वार करण्यात आले होते। त्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये दगड घालून त्याचे डोके दगडाने ठेचण्यात आले होते। यानंतर अवघ्या 2 ते 3 तासांमध्ये पोलिसांनी 3 अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेतले आहे आणि आईला देण्यात येत असलेल्या त्रासाच्या कारणातूनच त्याने अन्य साथीदारांच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली। आता सांगली शहर पोलिसांनी तिघांना अटक केली। त्यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे। गौरी, नक्की स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।